आणि ना एक एक रट्टी आहे. कुठं चाललाय? थांब, नाश्ता करून जा. नाही नको, येळ नाही माझ्याकडे. अरे नाश्ता करायला किती सही लागणार आहे? बस. नाश्ता करायला जेवढा वेळ लागेल ना तेवढा बी नाही माझ्याकडे. गावात डेड बॉडी शोधायची. येतो. ऐक की, अय सुद्या, यांना आर्याताईंच्या बॉडीचा सुगावा लागलाय का काय? माधुरी परत माझ्या स्वप्नात का आली असेल? तिला काय म्हणायचं असेल? तिच्यावर नीट अंत्यसंस्कार नाही झालं त्यामुळे तिला मुक्ती मिळाली नसणार. नाहीतर असं उगाच तिचं सफर पडायचं नाही मला. हो हे घ्या, दूध घ्या. अहो, कुठं हरवलाय? लक्ष कुठं आहे तुमचं? अहो हाय का आता? अहो एवढं दचकायला काय झालं? कसं दूधच तर आणलं होतं ना? नाही काही चाललंय माझं. अहो, काय चाललंय काय तुमचं? काल रातच्याला बी असं दचकून माधुरीचं नाव घेतलं तुम्ही. आता बी हरवलायत कुठं? काय चाललंय तरी काय तुमच्या डोक्यात? काय नाही चालू माझं. तुला काय करायचं? आणि मी काय माधुरी माधुरी नाव नाही घेतलं कसलं. तुझे कान भरलेत म्हणून तुला तसा आवाज येत असेल. आता या म्हाताऱ्याचं काय मध्येच याच्या डोक्यातून अजून तो माधुरीचा विषय निघत नाहीये. अशाने हे म्हातारं पचकायचं आणि माझं सगळं पितळ उघडं पडायचं. याला आवरावं लागेल. आप्पा जरा मागच्या बाजूला ना बोलायचंय. काय बोलायचं? या बोलायचं. या 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 पाव तर माधुरीचा परत परत विषय काढायची काय गरज आहे का? संपलाय ना तो एकदाचा विषय. अरे पण ते माझ्या स्वप्नात आले त्याला काय करू मी? हे बघ एकदम तिचा भयानक चेहरा समोर आला आणि दचकून जागा झालो मी आणि असं दोनदा घडलं. अहो आप्पा ती स्वप्नातच आली, खरोखर थोडी तुमच्या समोर आली. मी काय म्हणतो, आपण ना बॉडी बाहेर काढूयात आणि त्याच्यावर ना विधिवत अंत्यसंस्कार करूयात. झालं. काय बोलताय आप्पा? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? अरे बाबा चांगलं कळतंय मला. हे बघ त्या माधुरीला अंत्यसंस्कार झाले नाही ना म्हणून तिचा आत्मा बरकटलेला आहे. त्याच्यामुळे त्या आत्म्याला शांती नाही म्हणून ती माझ्यासारखी स्वप्नात येते. अरे बाबा हे असं चालू राहिलं ना तर येड लागेल रे मला. मी काय म्हणतो अंत्यसंस्कार करूयात आपण. बरं ठीक आहे, तुम्ही म्हणता तसं अंत्यसंस्कार करू. आपण काय करू, जिथं पुरलंय तिथनं परत बाहेर काढू. हा, आणि त्याच्यावर अंत्यसंस्कार करू आणि परत पुरू. लोकांनी बघितलं आपण त्यांना काय सांगायचं, आम्ही काय नव्हतं केलं. आणि जामकारला काढल्यावर अहो नुसता संशय आलाय आप्पा त्याला, म्हणून बघा किती मारलंय मला. खरंच या साकेत सोबत आर्यातही गेले असतील का? सुधाकर, तू सांगितलेल्या सगळ्या जागा तपासल्या पण कुठंच तो खड्डा जी डेड बॉडीसाठी खणलाय ती सापडली नाही. असं तर नाही ना उत्सवात जे मानकरी मारले गेले त्यांच्यासाठी खणला असेल तो खड्डा? नाही नाही, मंदिराजवळ मारून एवढ्या लांब खड्डा कोण खांदल? मला असं वाटतंय तो खड्डा दुसऱ्याच बॉडीसाठी खाणला गेला असेल. कोण करत असेल ही? कोणाची बॉडी असेल? गावातून कोण गायब आहे? जामकर साहेबांची बहीणच. ए आत्ता बोललायस, परत बोल नकोस, कळलं का? साहेबांना जर कळलं ना. नाही तसं काही झालं नसेल. आर्याताई सुखरूप असतील. तू एक काम कर, साताऱ्यापासून पुण्यापर्यंत जेवढे कुठले लॉज आहेत, हॉटेल्स आहेत, स्मशानभूमी आहेत, हॉस्पिटल आहेत, सगळ्या नीट चेक करा. कसून चौकशी करा. हो, तिथल्या पोलीस स्टेशनची मदत घे. जाऊ, एक काम मार्गी लाव. या सगळ्या घटनांना जोडणारा एक धागा आहे. कुठला आहे? अहो
एवढ्या मोठ्या दुकानात यायची काय गरज होती? छोट्या दुकानात पण घेतली असती की साडी. अहो छोटं मोठं दुकान कशाला, बसमे साडीच लय मोठं दुकान आहे, डिस्काउंट मिळेल आपल्याला. नमस्कार दिलीप दादा. या 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 बसा बसा बसा. नमस्कार. बोला काय दाखवू? बनायला दाखवा मला. अहो काय विचारताय, बायकोला घेऊन आलोय, साड्या दाखवा तिला. दादा स्वस्तातल्या दाखवा. स्वस्तातल्या कशाला, महागातल्या साड्या दाखव. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ लालेजी, मी आहे ना, मी पैसे देणार, तुम्ही नका विचार करू. दादा भारीतल्या साड्या दाखवा. कशाला खर्च एवढा? अहो बायकोवर खर्च नाही करायचा तर मग कुणावर करायचा? तुम्ही नका जास्त विचार करू. दादा भारीतल्या चांगल्या साड्या दाखवा. हे माझ्यासाठी पैशाचा पण विचार करणं झाल्यात. नक्की यांच्या मनात चाललंय तरी काय? हो, हा रंग बघा ना, वेगळाच आहे ना. होय होय वेगळा आहे, पण मी खरं सांगू का, ह्या रंगापेक्षा तुम्ही जास्त खोलून दिसताय. ही पण चांगली आहे. एक काम करा, ही पॅक करा. ही कशाला? तिन्ही पॅक करा. हो 3 कशाला, एक बास झाली. 2 मला नाही असायच्यात.